नमस्कारमध्ये ऐकूया पारिजात हरणकथेचा भाग दुसरा, द्वारकेतला पारिजात वृक्ष. कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की नारद मुनींनी द्वारकेत आल्यावर एका मागोमाग एक अशा प्रकारे घटना घडवल्या की ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामेला अमरावतीहून पारिजातकाचा वृक्ष आणून तिच्या बागेत लावण्याचं वचन दिलं. श्रीकृष्णाच्या पारिजात हरण लीलेच्या या भागात आपण जाणून घेऊया की श्रीकृष्णांनी कसं आपल्या वचनाचं पालन केलं. भगवान श्रीकृष्णांचा निरोप घेऊन नारद मुनी महादेवाच्या सन्मानार्थ स्वर्गात आयोजित केलेल्या एका समारंभात गेले. तिथे इतर देव, गंधर्व, अप्सरा आणि देवर्षी यांच्याबरोबर नारद मुनी उमा महेश्वरांची आराधना करू लागले. जेव्हा समारंभ संपला आणि सगळे अतिथी आपापल्या लवाजम्यासह निघून गेले, तेव्हा नारद मुनी सिंहासनावर बसलेल्या इंद्राजवळ गेले. इंद्रानं त्यांना प्रणाम केला आणि आपल्या शेजारी एका आसनावर बसण्यास सांगितलं. पण नारद मुनींनी उभ्या उभ्या सांगितलं, देवराज, आज मी भगवान श्रीकृष्णांचा दूत बनून तुम्हाला भेटायला आलो आहे. त्यांचा संदेश घेऊन मी द्वारकापुरीहून येथे आलो आहे. हे ऐकून देवराज इंद्र अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे तर फारच उत्तम झालं. आता मुळीच विलंब न करता मला त्यांचा संदेश सांगा. बऱ्याच दिवसांनी त्यांनी माझी आठवण काढली आहे. नारद मुनींनी इंद्राला द्वारका यात्रा आणि श्रीकृष्ण सत्यभामेच्या पुण्यक व्रताविषयी सांगितलं आणि ते म्हणाले, देवमाता आदिती आणि इंद्राणी शची यांनी केलेल्या पुण्यक व्रताविषयी ऐकल्यावर देवी सत्यभामेला सुद्धा हे व्रत करावेसे वाटू लागले आहे. आणि तुमच्या धाकट्या बंधूंनी त्यांना असे वचन दिले आहे की त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते पारिजात वृक्ष घेऊन येतील. नारद मुनींनी पाहिलं की इंद्राच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत आहेत. तेव्हा ते म्हणाले, म्हणूनच मी केशवाचा दूत बनून तुम्हाला हे निवेदन करण्यास आलो आहे की तुम्ही कृपया पारिजात वृक्ष द्वारकेला पाठवा आणि देवी सत्यभामेचं व्रत पूर्ण होऊ द्या. सगळी अनुष्ठानं पार पडल्यावर श्रीकृष्ण स्वतः पारिजात वृक्ष घेऊन अमरावतीला येतील. देवर्षी नारदांनी आपलं मत मांडताना असं सांगितलं, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही श्रीकृष्णांची ही विनंती मान्य करून धरतीवासियांनाही दैवी पारिजातकाची उपासना करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, जी आतापर्यंत फक्त स्वर्गलोकासाठीच मर्यादित आहे. नारद मुनींचं म्हणणं ऐकून इंद्रानं त्यांना आपल्याजवळ बसवलं आणि म्हणाला, हे ऋषीश्रेष्ठ, मला माझ्या धाकट्या भावाचा संदेश ऐकून खूप आनंद झाला आहे. कृपया त्याला सांगा की त्यानं पृथ्वीवर मानवी रूपात जन्म घेतला आहे, त्यामुळे इतका क्षुल्लक हेतू साध्य करण्यासाठी एक दैवी शक्ती पृथ्वीवर नेणं शहाणपणाचं होणार नाही. पारिजात वृक्ष द्वारकेला का नेला जाऊ नये याची इंद्रानी अनेक कारणे दिली आणि आपल्या धाकट्या भावाची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिला. हे असं होणारच हे माहीत असलेले देवर्षी नारद म्हणाले, देवेंद्र, मी तुमच्या भल्यासाठीच हा सल्ला देत होतो, पण तुमचा निर्णय मला आधीच माहीत होता. मी माधवाला तसं सांगितलंही होतं. तेव्हा जर तुमचा नकार आला तर त्यावर काय उत्तर द्यायचं तेही मला श्रीकृष्णांनी सांगितलं आहे, ते ऐका. उपेंद्रनी असं सांगितलं आहे की जर देवेंद्राने पारिजात वृक्ष नेण्याची परवानगी स्वेच्छेने दिली नाही तर ते स्वतः स्वर्गलोकी येऊन तो बलपूर्वक घेऊन जातील. हे आव्हान ऐकून इंद्राला राग आला आणि तो म्हणाला, मुनिवर, श्रीकृष्ण माझा धाकटा बंधू आहे आणि मी त्याचा आदर करतो, पण वेळोवेळी तो मला कमी लेखायचा प्रयत्न करत असतो. गोवर्धन पर्वताच्या बाबतीत त्यानं काय केलं होतं हे तुम्हाला माहीत आहे. धाकटा भाऊ असूनही जर त्यानं मला हे आव्हान दिलं आहे तर मोठा भाऊ म्हणून मीही मागे हटणार नाही. आता आधी त्याला माझ्याशी युद्ध करून मला पराभूत करावं लागेल
मगच तो पारिजात वृक्ष माझ्या बागेतून घेऊन जाऊ शकेल, अन्यथा नाही. नारद मुनींनी हे युद्ध रोखण्यासाठी इंद्राला समजवायचा भरपूर प्रयत्न केला, पण इंद्रानं त्यांचा सल्ला ऐकला नाही. शेवटी नारद मुनी इंद्राच्या निर्णयानं निराश झाले आणि त्यांनी द्वारकेला परत जाऊन श्रीकृष्णांना इंद्राचा निर्णय सांगितला. श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणाले, मुनिवर, मी सत्यभामेला वचन देऊन बसलो आहे आणि मी त्या वचनापासून मुळीच ढळणार नाही. इंद्राला जाऊन सांगा की उद्याच मी पारिजातक वृक्ष बलपूर्वक द्वारकेला आणणार आणि तो मला अडवू शकणार नाही. जेव्हा नारद मुनींनी श्रीकृष्णाचा हा निर्णय इंद्राला सांगितला, तेव्हा इंद्र लगेच देवगुरु बृहस्पती यांच्याकडे गेला आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. देवगुरु बृहस्पती यांनी इंद्राला आपल्याशी चर्चा न करताच निर्णय घेतल्याबद्दल खूप दूषणं दिली. नंतर त्यांनी सल्ला दिला की इंद्रानं त्याचा पुत्र जयंत याला घेऊन युद्धाला तयार राहावं. तोपर्यंत ते या समस्येवर काहीतरी योग्य उपाय शोधतील. त्यानंतर देवगुरु बृहस्पती क्षीरसागराच्या समीप राहणाऱ्या कश्यप ऋषींकडे गेले आणि त्यांनी या परिस्थितीविषयी सांगितलं. कश्यप ऋषी क्रोधित होऊन म्हणाले, हे युद्ध आता थांबवता येणार नाही. हे सारं काही महर्षी देवशर्मा यांच्या शापामुळे घडतं आहे. मी इंद्राला एकदा वाचवलं होतं आणि त्यासाठीच मी अदितीसह प्रायश्चित्त करत आहे. आम्ही दोघे आमच्या पुत्रांना हे युद्ध करण्यापासून थांबवण्याचे प्रयत्न करू. देवगुरु बृहस्पती यांनी कश्यप ऋषींना सांगितलं की त्यांच्या तपश्चर्येचा समय आला आहे. कश्यप ऋषींनी देवगुरूंना आश्वासन दिलं की ते हर तऱ्हेने प्रयत्न करतील आणि त्यांनी महादेवाची उपासना सुरू केली. कश्यप ऋषींच्या आराधनेवर प्रसन्न होऊन महादेव उद्गारले, प्रजापती, मला माहीत आहे की तुम्ही माझ्याकडे का आला आहात. तुम्ही चिंता करू नका. जनार्दन पारिजात घेऊन जातील, पण शेवटी मात्र तुमच्या दोन्ही मुलांमधील मधुर संबंध पुन्हा निर्माण होतील. देवशर्मा ऋषींच्या शापामुळे इंद्राला पराजय स्वीकारावा लागेल. मी तुम्हाला आणि देवी अदिती यांना सल्ला देतो की आपण इंद्रलोकाकडे प्रस्थान करावं. महादेवांचं हे आश्वासन मिळाल्यावर देवमाता अदिती आणि कश्यप ऋषी इंद्रलोकाकडे गेले. दुसऱ्या दिवशी सूर्योदय होताच श्रीकृष्ण सात्यकी आणि प्रद्युम्न यांच्याबरोबर रथावर स्वार झाले आणि रैवतक पर्वताकडे निघाले. तिथे पोहोचल्यावर श्रीकृष्णानं आपला सारथी दारुक याला थोडं थांबायला सांगितलं आणि गरुडाला आवाहन केलं. गरुडावर आरूढ होऊन ते तिघेही नंदनवनाकडे निघाले. दैवी पारिजातक वृक्ष नंदनवनातच होता. प्रद्युम्न आणि सात्विकी यांनी तेथील रक्षकांना सहज पराभूत केलं आणि श्रीकृष्ण बागेत आले. त्यांनी पारिजातक वृक्ष उपटून काढला आणि गरुडावर ठेवला. इतक्यात सगळे रक्षक धावत इंद्राकडे गेले आणि त्यांनी श्रीकृष्ण आल्याची बातमी इंद्राला दिली. इंद्र त्याचा पुत्र जयंत आणि मित्र प्रवर यांना घेऊन ऐरावतावर स्वार होऊन श्रीकृष्णाशी लढण्यासाठी निघाला. श्रीकृष्णांनी इंद्राला पाहून त्याला सांगितलं, देवराज, मी तुमच्या वहिनीच्या इच्छापूर्तीसाठी हा दैवी वृक्ष घेऊन चाललो आहे. इंद्र युद्धासाठी तयार होता, त्यामुळे तो म्हणाला, केशवा, मी युद्धाशिवाय तुला हा वृक्ष कधीही नेऊ देणार नाही. तू माझ्याहून लहान आहेस, त्यामुळे पहिला वार मी करणार नाही. आता ये आणि माझ्यावर तुझ्या कौमोदिकी गदेचा प्रहार कर, म्हणजे मी त्याला प्रत्युत्तर देईन. इंद्राचं उत्तर ऐकून श्रीकृष्णानं ऐरावतावर बाणांचा वर्षाव केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंद्रानेही गरुडावर अनेक बाण सोडले. जेव्हा इंद्र आणि श्रीकृष्ण एकमेकांशी लढत होते, तेव्हाच प्रद्युम्न जयंताशी आणि महाबली सात्यकी प्रवरशी लढत होते. जेव्हा प्रवराने गरुडावर हजारो बाण सोडले, तेव्हा सात्यकी म्हणाला,
हे ब्राह्मण योद्धा, आम्ही यदुवंशी ब्राह्मणांची हत्या करत नाही. सात्यकीचं म्हणणं ऐकून प्रवरानं उत्तर दिलं, हे शिनीपुत्र, माझ्यावर वार करण्यात बिचकू नको. मी जमदग्नींच्या पुत्राचा शिष्य आहे, त्यामुळे तुझी कितीही इच्छा असली तरी मला तू मारू शकणार नाहीस. हे युद्ध जरी एकमेकांचा सन्मान राखून सुरू असलं तरी स्वाभिमानाचं युद्ध असल्यामुळे हळूहळू ते भयानक होत गेलं, कारण कुणीच माघार घेण्यास तयार नव्हतं. दोन्ही बाजू तुल्यबळ होत्या, कारण दोन्ही बाजूंना एकमेकांच्या दैवी अस्त्रांवरचे उपाय माहीत होते. मात्र या दैवी अस्त्रांच्या प्रयोगामुळे स्वर्ग हादरला. एका क्षणी तर गरुडानेही ऐरावतावर हल्ला चढवला, ज्यामुळे ऐरावत पृथ्वीवरील पारियात्र नावाच्या एका पर्वतावर कोसळला. इंद्राला आपल्या प्रिय हत्तीची ही दशा बघवेना, त्यामुळे तोही पृथ्वीच्या दिशेने निघाला. श्रीकृष्ण गरुडावर बसून त्यांच्या मागे निघाले. जेव्हा श्रीकृष्णांनी पाहिलं की पर्वताला गरुडाचा भार सहन होत नाहीये, तेव्हा त्यांनी प्रद्युम्नाला रैवतक पर्वतावर जाऊन दारुकला रथ आणण्यास सांगितलं. ऐरावत जखमी झालेला होता आणि सूर्यास्तही झालेला असल्यामुळे दोन्ही बाजूंचं युद्ध थांबवून रात्री विश्रांती घेण्याचा आणि सूर्योदय होताच पुन्हा युद्ध सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंद्रानं पुष्कराच्या जवळ तंबू टाकण्याचा निर्णय घेतला. श्रीकृष्ण, प्रद्युम्न आणि सात्यकी पारियात्र पर्वताजवळच थांबले. तिथे श्रीकृष्णानं एका शिवलिंगाची स्थापना केली आणि पारिजात वृक्षाच्या फुलांनी त्याची पूजा केली. या उपासनेनं प्रसन्न होऊन महादेव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी श्रीकृष्णाला इंद्राविरुद्धच्या युद्धात विजयी होण्याचं वरदान दिलं. त्यानंतर महादेवांनी श्रीकृष्णानं स्थापलेल्या शिवलिंगाला विल्वेश्वर नाव देऊन त्याला पवित्र केलं. दुसऱ्या दिवशी इंद्र आणि उपेंद्र पुन्हा युद्धासाठी आपापल्या रथांवर आरूढ झाले. दोघांनीही एकमेकांच्या घोड्यांवर हल्ला केला आणि त्यानंतर श्रीकृष्णांनी ऐरावतावर हल्ला केला. त्याचबरोबर इंद्रानं गरुडावर निशाण साधलं. सगळी पृथ्वी या भयानक युद्धानं कंपित झाली आणि असं वाटू लागलं की आता पृथ्वीचा अंत अटळ आहे. सगळे ऋषी पृथ्वीच्या रक्षणासाठी प्रार्थना करू लागले. याच वेळी ब्रह्मदेवांनी कश्यप ऋषी आणि देवी अदिती यांना मध्यस्थी करायला सांगितली, जेणेकरून हे युद्ध थांबेल. तेव्हा कश्यप ऋषी आणि देवी अदिती रथात बसून इंद्र आणि उपेंद्र यांच्या रथांच्या मधोमध येऊन थांबले. त्यांना पाहून इंद्र आणि श्रीकृष्ण या दोघांनीही आपापल्या रथांवरून खाली उतरून आपल्या माता पित्यांना प्रणाम केला. देवमाता अदितीने दोघांचेही हात धरले आणि त्यांना हे अर्थहीन युद्ध थांबवण्याची विनंती केली. इंद्र आणि उपेंद्र दोघांनीही आपल्या मातेची आज्ञा मानली आणि शस्त्रे खाली ठेवून ते स्वर्गाकडे निघाले. दुसऱ्या दिवशी देवी अदितीनं श्रीकृष्णाला पारिजात वृक्ष द्वारकेला नेण्यास सांगितलं आणि सत्यभामेचं पुण्यक व्रत पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा नंदनवनात आणून ठेवण्यास सांगितलं. राणी शचीनेही श्रीकृष्णाच्या सर्व राण्यांना प्रेमाच्या भेटी दिल्या. त्यानंतर श्रीकृष्णाने इंद्र आणि शची यांना धन्यवाद दिले आणि पारिजात वृक्ष घेऊन ते द्वारकेस परत आले. श्रीकृष्णाने तो दैवी वृक्ष सत्यभामेच्या बागेत लावला. सत्यभामेने पुण्यक व्रताचं उद्यापन केलं आणि पारिजातकाला श्रीकृष्णाला बांधून नारद मुनींना अर्पण करण्याची प्रथा पूर्ण केली. नारद मुनींनी प्रसन्न चित्ताने ही भेट स्वीकारली आणि सत्यभामेकडून एक गाय आणि एक वासरू घेऊन त्या बदल्यात या दोन्ही भेटी तिला परत केल्या. पारिजातकाचा दैवी वृक्ष 1 वर्षभर सत्यभामेच्या बागेत राहिला आणि त्यानंतर पुन्हा इंद्रलोकी परत गेला.